चल बाबा इथलं उरकायचंय, घरातलं पसरा झालाय. ओ काय हो, काय झालं? हं? काय झालं तुम्हाला? कुठं काय? असे काय येऊन पडले मग? ए सोड रे. तू काय झालं तुम्हाला? कुठं काय झालं? मग असे का वागताय तुम्ही? कसं? असं येडगत का डुलत डुलत आलेत? बसलोय मी इथं. बसलेत का तुम्ही? मग इकडे या बरं. ए तुम्ही तारू दारू पिले? तुझा रुबिली का रे? वास येतोय तोंडाचा. तुम्हाला काही कळतंय का काय बोलताय? तुम्ही दारू पिलेत? नाही तू तू पेली. मी पिले? तुम्हाला मी आधी सांगते, तुम्हाला कोणी सांगितलं दारू प्यायचं? तुम्हाला किती वेळा सांगितलं पेत नका जाऊ म्हणून? ए शांत बस बर तू. काय शांत बस? घरी आला का किरकिर, गावात किरकिर. मग दारू पिऊन तुमचं टेन्शन कमी होते, तुमची किरकिर कमी होतीये का? हे बघ, तू मला शिकू नको काय करायचं काय नाही बर का. अहो मग तुम्हाला मी नाही शिकवणार तर कोण शिकवणार? तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी माझं बघन काय करायचं काय नाही. तुम्हाला ना खरंच नाही कळत. हे बघा, तुम्हाला मी आधीच सांगते, दारू प्यायची नाही, समजलं? तू ज्या बापाकडून घेतो का पैसे मी प्यायला? मी माझं येतोय माझ्या खिशातले पैसे तर माझ्या बापाचे. अहो मग कुठेतरी जॉब करा ना. दारू पिऊन काय होणार आहे? घर चालणार आहे का नुकसान होतंय आपलं? कळत कसं नाहीये तुम्हाला? तू उपाशी राहते का? तुला 2 टाइम खायला भेटत ना? अहो 2 टाइम खायला भेटतं, पण मला प्रेम कुठं भेटतंय, सुख कुठं भेटतंय? या घरात काहीच नाही भेटत आहे. प्रेम न भेटत? तुला काय कमी पडत मला सांग, मी आणून देतो. काय कमी पडत? अहो काय कमी पडतं? तुम्ही कधी प्रेमाने माझ्याशी 2 शब्द बोललेत का आजपर्यंत? काय बोलू? हा बायको बायको आय लव्ह यू, बायको आय लव्ह यू. गबस हो तिकडं. बोललो ना आता तुला. हे बघा, तुम्हाला ना माझी शपथ आहे, ह्याच्या पुढून बिलकुल तुम्ही दारू नाही प्यायची. शपथ. हा, नाही पिणार आतापासून, दारू नाही पिणार. तुम्ही अजून पण खोटं बोलताय माझ्याशी. तुम्ही सुधीत या. नाही पिणार बोललो ना. खोटं बोलताय तुम्ही. बर माझी शपथ आहे तुम्हाला, अजिबात दारू प्यायची नाही तुम्ही. तुझी शपथ. आता नाही दारू पिणार मी कधी. हा हा. नाही पिणार. शपथ तुझी माझी. हा खरंच ना? हो हो नीट वागणार ना तुम्ही आता? हो. आता एकदम मी नीट वागणार. मी कधीच दारू नाही पिणार आता. हा. दारूचा थेंब सुद्धा पिणार नाही. हे बघा, तुम्ही जर नीट वागले तर लोक किती आपले चांगलं समजतील. तुम्हाला माहितीये का लोक काय बोलतात? तू इतकी सुंदर आणि तुझा नवरा बेवडा. मला खूप नावं ठेवतात अहो लोक. बर बर नको रडू नको तू. हा, दारू नको पिऊ आता तू. आपलं मी नाही दारू पित आता. तर जेवायला वाढ मला बरं. हा, भूक लागली ना तुला? तुम्हाला लागलं? मला लागली. चल मग. हा, चल. नाही तुला धरून चालतो मी. पडशील तू. अहो मी नाही पडणार, तुम्ही पडताल. हा म्हणून धरून चाललोय ना तुला मी. पाऊस काय उघडत नाही बा आता. हो, तुम्हाला माहितीये का काय? काय झालं? हा. सुहासनीनं शपथ घेतली तो काय आता ते? अजिबात दारू पिणार नाही. काय हा? हो. दारू पिणार शपथ घेते. हा हो, त्याने आहे ना पूर्वाने त्याला समजावलं हा. की आता हे तुम्ही एवढं वर्ष दारू पिलात ना, बर आता तुम्ही दारू सोडा. हा. माझी शपथ, तुम्ही जर दारू पिलात तर मी सोडून जाईल म्हणे कायमची, असं तुम्ही त्याला सांगितलं. सुहास घाबरला. हा आता बोलला की मी अजिबात म्हणे दारू पिणार नाही बघा. हा का? हो, म्हणजे बायकोचं ऐकलं. बायकोचं ऐकलं. मला तर एक एवढा, तर आपलं नाही ऐकलंय ना. खरंच मला तर एवढा आनंद झालाय ना. एवढा दिवस त्याच्या पुढे डोकं फोडलं, पण पोराने काय ऐकलं नाही बघा. मारा ते पार बेवढं झालं ग पार. हो, लय बेवडं बरं झालं झालं देव होतं. पावला. ते म्हणतात ना, बायको आली ना घरामध्ये की पोरं बरोबर आपसुकच सुधारतात बघा. तसं झालं सुहासचं आपल्या. पण चला, देवाच्या कृपेने एक चांगलं झालं की तो सुधारला. तो लगामच आहे लगाम. लगाम म्हणजे पुढे न्यायचं मागे आणायचं. काय पण नका तुम्ही पण बोलू लगेच नवरा पुढे मागे. चालला का तो मागे वाढायचा. मग लगाम कुणाला बोलणार? लगाम त्यालाच माहिती आहे लगाम. मग तो आता आपल्याला ऐकत होता का? हो, ऐकत होता का? हा. पण नाही, आपली पूर्वा पण आता चांगली. बायकोचं कसं ऐकतो? पण खरं सांगू का, त्या पूर्वाने पण लय मार खाल्ला बघा पोरीने. काय बरं? का आता हा पिऊनच एवढा यायचा, एवढा बेवडा पियायचा, ऐकत नव्हता, मार झोड करायचा. मग तू कुठे गेलती? मी कुठे गेलेली काय, मी पण घरात असायची. पण आता रोजच त्याचं झालं होतं तर मी काय बोलणार? चुलीच्या पेटेला लाकूड काढायचं डोक्यात घालायचं ना. काय डोक्यात घालायचं? ते पोरीने पण लय मार खाल्ला. पण चला, झालं बाबा, सुधारला तो. हे मार महत्वाचं. खाऊ काय त्याचं फळ भेटलं मग तिला. हो, खरंय खरंय. त्याचं फळ भेटलं तिला. फळ भेटलं. बस आता असाच वागू दे, म्हणजे आपलं जीवन नाही, बरं झालं चांगलं झालं.
नाही थोड्या दिवसात ते पुरे संपलं असतं. काय संपलं असतं? मग पेव त्याचं लिव्हर खराब झालं असतं. हो हा? बरोबर आहे. मग हो डॉक्टर बोललेच होते बरोबर की हा त्याचं पिणं बंद करा, मग लय हानिकारक आहे त्याच्या आरोग्याला. खरी लक्ष्मी लागली आपल्याला आता ती. हो 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 हा, सोनबाई सुनबाई चांगली आहे आपली, हो. खरंच. चांगले. पोराचं अवघड झालं असतं. हम्म. जर त्याला सांगायचं नाही त्या बाय वरातीत जायचा नाचायचा तिकडं प्यायचा, नेवर जाऊन निघाला तिकडं प्यायचा नाचायचा. आता त्याला एक पोर झालं ना अजून सुधरल बघा तो. नाही एक पोराचं मुलगा आणि झाले मुलगी होते. पोर 10-20 वर्षाने होत त्यांना, पण दारू प्यायचा पण झाला ना. अहो काय तुम्ही असं करायला लागले, घराला वारीस नको वय. त्याला काळजी नाही का? आता आपण तेच सांगायचं त्याला आता. तो दारू पितो. आता 10 रुपयाचं बंद झालाय ना, मग त्याला आपा कळल आपल्याला काय पाहिजे. बरं की नाही? म्हणजे कसं पोराला कर्तव्याची जाणीव होईल हा, हा, हा. म्हणून एक पोर त्याला होऊन जाऊ मग बस. आपल्याला लग्न झाले आपल्या किती टप्पे झाले? ते गप्प बसावं. तुमचं नेहमीच काही ना काही चालू असतं दुसऱ्यांचं तुला काय- राग काय येतो एवढा भाग? अहो लाज वाटते हो मला. काय लाज येते? लाज येते म्हणजे हा? तुम्ही लगेच आपलंच काढू सुटताय. मग आपल्या लग्न झाले तेव्हा तुला सांगितलं नाही का? हो हो आणि मग आता जर गप्प बसा. बरं अजून आला कसं नाही हा? कुठे गेला आता? गेलाय तो आता, बोला काम आहे जाऊन येतो म्हणे, गाडी घेऊन गेलाय. हा का? हो गेला तर एखाद्या मित्राला घेऊन कुठं बाहेर हम्म. फिरायला. आज चिकन बिकन बनवले बघा. कधी हात तोंड देऊ का त्या कधी? का हा? म्हणजे बनवायचं होतं, बनवलं नाही अजून. बायवाटाने करते काही पाय. हो त्याने दारू सोडली खाऊ ना. खाऊ गाणं घातला तो. अहो त्या आनंदामध्ये करायचं होतं हो का? आज मेजवानी. हा काय? हा संध्याकाळी करायचं का दिवसात? संध्याकाळीच करायचं. मग? मग. माझं पोर आलं कसं नाही अजून? हा येईल कुठं गेला वर? आज मला त्याच्यावरती लय प्रेम वय आले. पाय वय आला का पाय वय? बघू त्याची बाई काय करते घरात? हाय ती जेवण करते. ती जेवण करते का? हा. बर मी झोप दर्शक जा. मी बघून येते काय करते. हा जा. मी झोप दर्शक मला जसं झोप येऊ राहील पाऊस चालला बाहेर बाहेरच निघू वाटत. आय 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 आय. ए ए कुठं रे? काय हो? कुठं काय? काय झालं तुम्हाला? मला काय नाही झालं, तुला काय झालं? तू कोण आली पळत? तुम्ही परत दारू पिले का? तुम्ही परत दारू पिले? नाही अजिबात नाही. मग हे काय चाललंय तुमचं? मी दारू नाही पिलो. मी शपथ दिली ना तुला, मी आजपासून दारू पिणार नाही बोललो होतो की नाही? अहो तुम्ही का खोटं बोलले माझ्याशी? सरळ दिसते तुम्ही दारू पिऊन आले. हा तुम्हाला काय गरज होती? हे बघ तुला माहिती ना मी दारू पितो, मला सवय आहे, माहिती आहे ना तुला. अहो मग तुम्हाला सवय, मग माझी खोटी शपथ का खाल्ली तुम्हाला? मी मेले तर तुम्हाला बरं वाटेल का? ए हे बघ मला काही घेणं देणं नाही कोणाचं. हा तू मर नाही तर तिकडे काही कर, मला काय घेणं देणं नाही. हे बघा मी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय बरं का, मरबीर काय मी मर्दासाठी आली का तुमच्या घरात? तुम्हाला कळत कसं नाहीये काय? मी दारूच्या नशेत बोललो असन, तुला शपथ घेतली असन दारू नाही पिणार. अहो पण मगाशीच आपलं बोलणं झालं ना, तुम्ही कसं काय एका तासात दारू पिऊन आले? घबरे बाड 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 निसती. काय बडबड? माझ्या प्रश्नाचे उत्तर का नाही देतात तुम्ही मला? तू काय कोण आहे तू? मॅडम आहे का तू माझी? बायको आहे मी तुमची आणि हक्क आहे माझा तुम्हाला हे विचारायचा. बघ मी माझ्या पैशाची दारू पितोय, तू जास्त थोबाड चालू नको. हं? तुमच्या पैशाची पिताय म्हणजे काय? घरात नुकसान करते तुम्ही, घरचं अख्खं वाटोळं करते. तुम्हाला समजत कसं नाहीये मी काय म्हणतेय? माझी खोटी शपथ का खाल्ली तुम्ही? तुम्हाला दारूच पाहिजे होती ना, मग का खोटी शपथ खाल्ली तुम्ही? तू काय मरणार नाही शपथ घेतली म्हणून. तुम्हाला कळतं का शब्दाचं महत्व काय असतं? कळतं तुम्हाला? हा दारू पाय पूर्ण ना तुम्ही वाया गेला, तुम्हाला काही समजत नाहीये. ए तू शांत बसती का? मला भूक लागलेली आहे, जेवायला दे. नाही देणार मी जेवायला. दे पटकन चल. मी देणार नाहीये बाहेर. देणार नाही देणार नाही अहो! हं? देणार नाही देणार नाही देणार नाही देणार नाही. सुहास सुहास जास्त झालं काय तुला? काय झालं? जास्त झालं. ए, काय रे हा? काय तुझ्या पुढे लाव लाज वाटत नाही का तुला? हा? हा? तो टाकला मला मारतं. अरे बापरे काय तू? मला मारता. सुहास अहो, काय करताय तुम्ही? अरे पण तू शपथ घेतली होतीस ना, देवळाला दारू तू. पिणार नाही. देऊ लागला ए हा? शांत बसायचा. देऊ लागला तू तू रुपये देत नाही मला. ओ! तू रुपये देत नाही मला रुपये. अरे
पण तू बोला ना, दारू सोडली बापाची यायचा नालायक होते बायकोची शपथ घेतली होती हा? ना तू. तुम्हाला अक्कल नाहीये. मला मारता मारता तुम्ही स्वतःच्या आई बापावर हात उचलता. लाज नाही वाटत? कसलं नीचत तुम्ही. मला कुणी सांगायचं नाही दारू पिऊ नको, मी काही करीन, तुम्ही मला बोलायचं नाही. हे बघा तुम्ही स्वतःच्या तुम्ही मनाचे घ्या मालक हा. नाहीयेत. हा? जीव मारी ना, जीव गळा दाबून. अरे कसला तू तू जीव- तेच मला सांग. बाय. काय बापाला तुम्हाला मारायला शरम नाही तुम्हाला वाटत का? शपथ घेतली का? तू कस काय हात उघडला? हे बा काय झालं हे काय आहे? ए पुरी शेवट साईडला ठेव. काय झालं हा? काय झालं जावई मारायचं हं? का बरं? आम्हाला मारायला शिकायला तुम्ही काय जावायला मारून राहिले बाबा अहो, त्यांची काय चूक नाही हो. दारू पिलाय बोलला मी आता दारू सोडली बायकोची शपथ. आम्ही सगळे आनंदात आणि एवढं तराट होऊन आले आता. म्हणजे हा तुम्हाला मारायचो का हा. मला वाटलं तुम्ही त्याला नाही मारायचे हो, मी झोपेल होतो करा मला प्यायला जाऊन द्या पिऊन द्या मग मारतो का पोराला बाबा हा लय नीच माणूस आहे हो. खूप नीच माणूस आहे. कोणत्या माणसासंग तुम्ही माझं लग्न लावून दिलं? जावई पटत नाही तुम्हाला हा? बरं, तू सरळ उभा राहा. हो तुमचे लय मोठे स्वप्न होते आम्हाला हं? स्वप्न पाहायचे होते तुमचे स्वप्न तुम्ही हे स्वप्न दाखवता का आम्हाला अहो ज्या माणसाला स्वतःच्या आई बापाची कदर नाही तो बाहेरच्या पोरीची काय कदर करणार आहे? ए निघून जाय, मला घेणं देणं नाही, गरज नाही. सुहास सुहास बाळा ऐक ना. ए घेऊन जाईल, घेऊन जाईन मी घेऊन जाय रे. हा. नको नादी लागू. माझ्या बाबाला अरे तुरा करायचं तुमचा बिलकुल हक्क नाही, समजलं ना? आणि तो काय हक्क नाही मला बोलायचं, कळलं? बायको होते म्हणून बोलत होते ना, हा. तास नीच माणसं. अरे, हात वर करून द्या. हा? अरे काय नालायक मुलगा आहेस का तू? हा? आता ते मला अरे काय तिला मारतोयस मला सांग बघू. हा तुला काय लाज लज्जा वाटते की नाही की लोकांची पोरगी करून तिला मारायला? म्हणलो मला जेवायला दे, जेवायला दे. पोरे पक्क बेवडं झालं बेवडं हे तुमच्या लाडे हा. तुमच्या लाडे ए. तुम्ही थोडक्यात दाबला असतं ना ते क्लिअर असतं तुम्ही नका शिकू, तुम्ही पण पेत होते, कळलं का? बाबा. तुमच्यामुळे मला सवय लागली मी कधी तुमच्यामुळे. तो आईला कधी मारलं नाही म्या. मला कधी हा. मारलं बापाने घरामध्ये आणून वरून प्यायची ते तू. खाऊ घालायची मला उलट हा. हो ते एवढीच क्वार्टर घ्यायची एवढीच हे बघ, ए. पडायला लागलं. एक मिनिट, फोन आला मला का? आता कुठे चाललं परत? फोन आला. हॅलो, काय झालं? काय झालं सुहास? सुहास बाळा काय झालं? काय झालं? काय रडतोयस का? कुठे गेला काय ताईला मारलंय दाजीनं दारू पिऊन, तोंड फुटलं, नाक फुटलं. हा फुटू देत ना, फुटू दे फुटू दे फुटू दे. फुटू दे म्हणजे तू आमचे फोन नाही माझ्या आईला माझ्या ताईला मारलंय माझ्या दाजीनं. तुला कशाला पुळका पाहिजे? तुला आई वडिलांचं प्रेम नाही तुला ताईचा कशाला पुळका पाहिजे नाही, मग? लई प्यालाय दाजी, मारलंय, रक्त निघू राहिलंय, आपल्याला दवाखान्यात घेऊन जावं लागेल ताईला. चला. असं कसं काय तो पीक का? ती तुमची बहीण आहे म्हणून आणि मी दुसऱ्यांची मुलगी आहे म्हणून? म्हणजे स्वतःचा असलं तर जीव तुटतो आणि दुसऱ्याचा असलं की त्याला लाथाने उडवता का तुम्ही लोकांनी? हा हे बघ, आज विचार करा, माझ्या जागी तुमची पण तिथं बहीण आहे. हा ती पण माझ्या एवढा त्रास सहन करते. तुमच्या बहिणीला एक डोळ्यातून थेंब काय आला, तुमच्या हृदयात डायरेक्ट त्रास झाला. मला इतकं तुम्ही मारताय रोज, मी इतकं समजावलं तुम्हाला कधीच माझी काही किव नाही आली, दया नाही आली, काहीच नाही. हे बघ, खरंच मला माफ कर. मला माझ्या ताईला मारलं दाजीना, तर मला एवढा त्रास झाला. आणि तू 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 किती दिवस झाले सहन करीत असन बरं? मी दारू पिऊन यायचो, तुला मारायचो. हे बघ, आम्हाला पण मारलंस ना, आई वडिलांना पण मारलंस. आता कळालं. हे बघा, हे सगळे ना करणीचे फेड असतात आपले. जसं आपण करतो ना तसं पाहुणे. आपल्याला फेडावं पण लागतं सगळं. पाहुणे आता माफी मागा आहे बापांची काय माफी आता मागा माफी मी मागू काय येवय का आता अहो बाबा, माफी मागून काय करताय? जाऊन द्या हा? त्या पोर मांडे वागलं का मांडी का हा, बघ. झाली चूक पाहुणे कू आम्ही एवढा केला एवढा लाचा मोठा वय अजून तोंडात मारेल नाही त्याच्या सुधरण आता पाच सुधरण. मोठा हॉटेल नाही तिची जागा त्याला दिसली आता आणि त्या नाला काय ना आमच्या हात उचलला हे बघा, हा? सगळ्यांची माफी मागतो बरं का. मी आतापासून म्हणजे दारूच्या बाटलीला हात न लावणार, एक घोट नाही पिणार दारू. शपथ घ्यायची गरज नाही मला. जावई मी खरंच नाही पित आता. शेवटची वारिंग तुम्हाला हा, हा. तुम्ही माझं दारू सोडली एवढून पुढे जर दारू प्याला माय पोर मी घेऊन जाईन बरोबर अहो. आहे. तुम्ही करताय नाही का नाही, नाही आता किती वाजता शक्ती घेतलाय एखाद्या डोकराला माहिती ना ते माने डोकराला घाण करायचं सवय असते माहिती का घाणच खाणार ना नाही, हे बघा,
हे बघा मी खरंच नाही पिणार, तुम्हाला खरं सांगतो. तुम्ही मला आहे ना मारा काही करा प्याल्यावर, पण मी नाही पिणार दारू. बघितलं आपलं रक्ताचं नातं असेल, त्याला त्रास झाला कसं दुखतं, तर तिला नाही दुखलं का मला सांग बघू. हा? मामा तुम्हाला काही बोललो आता असं मी पोरच न्यायला आलतो घरी ना, हे घेऊन जा घेऊन जा न्यायला चालतो मी. ये बा घेऊन जा, याची जिरू द्या, हा तमाशा पाहून जिरू द्या आहे ना, याची. तमाशा पाहून आहे ना, हा. हा स्वप्न पाणी फिरलं पाणी. हा. बरं हे बघा आता झालं ते झालं, मी दारू न पिणार बोललो ना. सगळ्यांची माफी मागतो मी, पाया पडतो, मागोस, तू त्या पोरीची माफी माग, तिचे पाय पकड, समजलं ना, किती सहन केले तुला एवढं. पाया पडतो तुझी मी, दारू नाही पितात. सोन्यासारखी पोर तिला त्रास देत आले हो. अरे चुकलं. आमच्या आज उद्या मरून जाऊ, तीच तुला सांभाळणार आहे. बर जाऊन दे, नका टेन्शन घेऊ. ताईंना खूप लागलंय का? रक्त निघतंय. चला ना आपल्याला दवाखान्यात जावं लागेल सगळ्यांना. पैसे आहे का देऊ? नाही हाय, हा? बघतो मी. नाही तर पैसे घेऊन यायला मला. बाबा तुम्ही बस घरात, आम्ही जाऊन येतो. अहो पैसे लागते तिला का फुकाटे का दवाखाने, यानं काय ठेवले आमच्या जवळ, घरी येतो मी पैसे घेऊन. यानं बाराने घरी दादाच्या जातो. डब्यातून साखरेच्या डब्यातून पैसे ठेवले, घरी दारू जातो, पित होता. 10,000-5,000 खिशात घेऊन येतो, हा. लागले दवाखान्यात. चला ना चला, खिडकीला बघायला जाऊ. तिला रडतीये, मला फोन आलता. चला ना चला चला. चला चला.